राम राम. राम राम. लय सकाळचं सकाळी गाडी बिडी करायची ना आमची. होय. आमची सध्या दड्डाचं रान असते बघा. यांना जरा गुळगुळीत लागते जरा. या बाया काहीतरीच बोलताय सा. आमच्यासारख्याच रोज गाल गुळगुळीत लागतोच. काय होणार दादा खरं का नाही. गुळगुळीत पाहिजेच तर. आणि मग गुळगुळीतच. बसा बसा. काय झालं हातरायचं काय घालू नग नग तसंच करूया. बाकी कालची लावली रंगली बर का. म्हणजे तुम्ही आला होता भाई रात्री. आता यायला मोहरच बसलो होतो की. होय. बाकी कालच्या पैसा आज गाव लई उठल बर का. असं म्हणता होय. ती कशी कसायची. बाकी बाईचा आवाज काय काय बोलायचं नाही. तयारी काय लास्कार बसायची नुसतं लास्कार. आता लास्कार होय. भल्या भल्यांचा काटा काढल बघा. बाकी बाई दिसत नाही कुठे नव का त्याच्या असेल ना होय. आता भैया का टोचते ना तुमचा. पुरं झालं तुमचं साबण लावणं. या भैया आणि काय झालं वस्तर आहे का तलवार जरा जपून करा नाहीतर रागात करशील बघा. वाटपाच लवकर. कुणीकडे बघताय साहेब. कुणीकडे पाटील आणि गुरुजी इकडे आल्यात ना. पण तुम्ही हे काय करायला लागलाय का. माझी दाढी अर्धीच टाकून कुठे निघाला. अरे मी जर इथं बसलो तर माझी बिन पाण्यानं होईल. आणि माझी घर शेखराला येऊन नुसती कौलं काढूनच जाणार होय. राहिलेली दाढी पुरी करा की. अरे दाढीच्या या आलेली झाड परत जाऊ दे मग परत पुन्हा ती दाढी करी कळतो. सोड की तू या द्वार कुठलं मुर्ता गेलं. चला रे उत्तरायणचे पालक. काय म्हणतात बघ हे. काय म्हटलं काय म्हणणं आहे तुमचं. गावात एक राहू दिलं नाही तर नाही आणि इथं आणि का पाठ धरली आहे आमची. काय आला इथं. तुम्हाला इथे मुक्काम करता येणार नाही. अरे वा माळावर वरडायचा पाटलाची परवानगी लागत नसती. पहा हा माळ काही बेवारशी नाहीये गावच्या मालकीचा आहे. वय खावय कुठे आहे ती बाई तुमची. अरे काय माणूस म्हणायचं का काय. योच का आदर्श गुरुजी तुमचा. असं वागणं सोपतं का तुम्हाला हे. आणि काल आयचं तुम्ही पाली उचला म्हणून सांगायला आलोय. आम्ही इथं राहू देणार नाही तुम्हाला. का पाहुणं म्हणून आलो का काय आम्ही तुमच्या घरात. आता अधिक चर्चा करायची नाही. तुम्ही इथून निघून जावा हे ठीक. आणि नाही गेलो तर मला अधिक बोललेला आवडत नाही. असं मग आम्ही शाप जाणार नाही. काय करशील करा बघू. कुणा संग बोलता. बाईच्या वाऱ्याला सुद्धा उभं न राहणाऱ्या माणसासंग नाक वर उडून बोलता. कोण वाटतं तुम्हाला गुरुजी म्हणजे. असं कोण आहेत संन्यासी का ब्रह्मचारी. चोप जी बावरा. आता बाई बायकांचं एवढं वावडं आहे का काही असं नाही. अरे बाकी त्यासनी म्हणावं असं नाही बघितलं तर आम्ही स्वामित्र. खबरदार बाई माणूस म्हणून. पाटील उचला यांचे पानं. चला उचकडा यांचे पाणी. आता तर राहिला तर तुमचा सगळा खेळ मी चालून टाकेल. समजलं. एक दिवस बोर्डावर तुंतुन देऊन नाही उभा केला तर नाव चंद्रकला नवं. म्हातारे आपल्या गावाला ढाल मिळाली. ढाल होय. आपलं गाव जिल्ह्यात आदर्श ठरले की नाही. आदर्श म्हणजे साक्षरता प्रसार हे सुधारणा. त्यापैकी सरकारनं गावाला ढाल दिली आहे. असं होय. मग ढाल गावाला का दिली. पुन्हा ते सुधारणा गावाने केली की नाही. कळलं तुम्ही करून काय सांगताय. सुधारणा गुरुजींनी केल्या. ढाल त्यासनी द्यायची का गावाला.
काय त्यांनी नाही म्हटलं लेका साऱ्या जगाची बातमी तुला. आपल्या याचं काय झालं? कशाचं? कशाचं? अरे तमाशा तळ गेला कुठं? काय बातमी आहे का? जाते कुठे? हा. बाई बकी छान आहे. पायी उसकटल्या पण नदी पलीकडे स्टोरी टाकला किती असं त्यांनी आई छान सांगतो. पारवा चांगला आहे बघा. याला हे तू मला शिकवतो. मंडळी आणि आत यावं का गप जावं ना वाटतं वाटानं. अरे काय केलं मी? मग कुणाला बघून शिव घालायला लागलास? आता शिळ घालायला बंदी आहे का काय? तुझ्या तोंडात नाही घालत, माझ्या तोंडाने घालतोय. असं मग हिचं कशाला घालतोय? घरात आई पण नाही का? त्यासनी मोहरा बशील आणि चांगली घालत बस किशील. चायला नवऱ्या जेव्हा लई तेगार करतीस, धोत्रात पाय ठेवणार नाही त्याच. अरे त्याच्या वाट्याला जाऊन तर बघ. असं त्याच्या आधी तुझीच वाट आडतो की. आता कुठं जाशील? पुढे येशील तर हवा म्हणतील बाजीराव. गुमान वाट सोड माझी. मग गप जकात देऊन जा की. बाजीराव काय चाललंय हे? गुरुजी तुम्ही मध्ये बोलायचं कारण नाही. हे आमचं खासगी चाललंय. आधी वाट सोड तिची. नाही सोडणार. बाजीराव मुकाट्याने बाजूला हो. होणार नाही. पुन्हा सांगतो बाजूला हो. तुम्ही 10दा सांगितलं तरी बाजूला होणार नाही. काय करणार तुम्ही? काय करणार? तुम्ही दोघेच आणि बाकीचे? अरे गाई लोकांनी कमरेचं सोडून डोसक्याला गुंडाळले. एवढी लाच सोडली लोकांनी. लाज सोडली नाही, डोसक्याला गुंडाळली आहे. म्हणजे काय आहे, आपल्या चंद्रकलाबाईसाठी लोक नदी पोहून आल्यात. आता मला सांग, नदी पोहून आल्यावर त्यांची कापड बेचल का राहत्या? म्हणून डोसक्याला गुंडाळले. आता का म्हणजे पब्लिक काकडले थंडीनं नाही का? तेव्हा गरमागरम लावणी झाली पाहिजे शिंगाराची. गरमागरम लावणी शिंगाराची. आणि या गावकऱ्यासमोर नाही. आता अगं पक्का अव हे गाव लई नारईत थंडगार वार ह्याला गरम शिणगार सोसना. याला गरम शिणगार सोसना. याचा आदर्शाचा तोरा ह्याचा कागदाई कोरा इथं शाहिरी लेखणी पोचना. इथं शाहिरी लेखणी पोचना. हित वरण भाताची गोडी र नको फुकट छेडा छेडी र. अरे सोंग ढोंगचा बाजार हितला सासूद घालतोय आळी मिळी. अन सार वरपती रसा भुरकती घरात पोळी अन बाहेर नाही. अरे वा, हे बेस आहे की. अशा गावात तमाशा बरा, इश्काचा जरा पिचकारी भरा. उडू दे रंग उडू दे रंग उडू दे रंग. मखमली पडद्याच्या आत पुनवेची रात चांदणी नाच होऊ दे दंग. होऊ दे दंग, होऊ दे दंग, होऊ दे दंग. अग चटक चांदणी चतुर कामिनी काय म्हणू तुला, तू हायस तरी कोण? कोण? वय वय कोण? छबीदार छबी मी तोऱ्यात उभी. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी. दशे चांदणी
नभी आवदाजी बा गावात होईल शोभा हे वागणं बरं नव आवदाजी बा गावात होईल शोभा हे वागणं बरं नव आवदाजी बा गावात होईल शोभा हे वागणं बरं नव मोतीचं रान हे भोवतीनं फिरत आले मी गमतीनं मोतीचं रान हे भोवतीनं फिरत आले मी गमतीनं बांधावरनं चालू कशी पाठ लाग ह्यो टाळू कशी आर लाज मोड्या भलत्याच करतोय खोड्या हे वागणं बरं नव आर लाज मोड्या भलत्याच करतोय खोड्या हे वागणं बरं नव अहो दाजी बा गावात होईल शोभा हे वागणं बरं नव डौल दावते मोराचा तिरपा डोळा चोराचा डौल दावते मोराचा तिरपा डोळा चोराचा गड्याच्या काठाला आडीवतो अंगावर पाणी ओढीवतो आर बजरंगा नकोस घालू पिंगा हे वागणं बरं नव आर बजरंगा नकोस घालू पिंगा हे वागणं बरं नव अहो दाजी बा गावात होईल शोभा हे वागणं बरं नव हिरवी शेत दरवळली टपोरी कणस मोहरली हिरवी शेत दरवळली टपोरी कणस मोहरली शीळ घालून करतो कुणा घडी घडीला सावटपणा अरमरदा अब्रूच होईल खुर्दा हे वागणं बरं नव अरमरदा अब्रूच होईल खुर्दा हे वागणं बरं नव अहो दाजी बा गावात होईल शोभा हे वागणं बरं नव मिरचीचा तोडा मी करते र बट्ट्यात ऐवज भरते र मिरचीचा तोडा मी करते र बट्ट्यात ऐवज भरते र पदर माझा धरतोस कसा भोवतीन माझ्या फिरतोस कसा आर बत्ताशा कशाला पेतोस मिशा हे वागणं बरं नव आर बत्ताशा कशाला पेतोस मिशा हे वागणं बरं नव अहो दाजी बा गावात होईल शोभा हे वागणं बरं नव छबीदार छबी मी तोऱ्यात उभी छबीदार छबी मी तोऱ्यात उभी जशी चांदणी चमचम नभी आव दाजी बा गावात होईल शोभा हे वागणं बरं नव आव दाजी बा गावात होईल शोभा हे वागणं बरं नव आव दाजी बा गावात होईल शोभा हे वागणं बरं नव या वया चंद्रकला पोस्टातून अशी उजाडलं म्हणायचं की काय आता तिला नदीवर आंघोळीला आणलं तू अरे पिंजरा घाण झाला म्हणून धुवायला पण कधी नाही ते पिंजऱ्यात व्हायची आठवण आली म्हणलं काय एखादं नवीन पाखरू कोंडायचं का काय पाखरू अजून गावलं नाही आता त्याला काय टाइम लागतो फक्त कटाक्षे टाकायचा डोळ्याच्या पाखरू गायब झालंच म्हणून समजाय पाखरू 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 अरे 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 हे पाखराच्या सूर मार गेल्या का माझा लंगोटा वाहून चालला यार तू बघ भान की मग जाई ना तेव्हा तुमचा लंगोटा गेला म्हणून मला काय सुचत येत नाही होय मला तुमचं कुठे येतं काय तरी करतो काय माणूस असं त्याला कसं कुणी घडवला तुला रे चंद्रकला अगं ही चंद्रकला काय ग सरकारची धुण्याची गंमत जाऊ का तुला कसली कुणी बघू नये म्हणून हे बघ कसं आत्ताचं लुगडं धोतरा दडून फिरायचं चाललंय अगं नुसतं धोत्रात लुगडंच नाही तो शर्ट बघ शर्ट त्यात जम्पर बी असं लटकाचं हे काय रे आमचं उघडं करायचं चालवलंय गुपित ओ ते बघा कोण आलं आता कसं चेहरा पडला सरकारांचा काय हो सरकार आज धुतलं का तुला एकदम रेडी पिळे बिळे घालून एकदम व्यवस्थित एकदम जम्पर मी धुतला का
जम्पर हा? चांगला कुचकरून बडवून घेतलेला आहे. अहो नुसता खुद करून काय उपयोग? का? साबण तिथं पालीत ठेवून इथं धुणी धुवायला आला हा हा. साबण लावल्या वगैर कापडावरचा डाग निघतील का? डाग निघतील का? हा? अगं ही नदीच कशी आहे, त्या नदीच्या पाण्यामध्ये कापडच काय, माणूस एकदा बुचकवून काढायचा स्वच्छ साफ. हो काय करते ते पलीकडले गावचे आपले गुरुजी आहेत का नाही, त्यांची पापनाशक घाणनाशक पवित्र नदी आहे. अव्वा खरं ते गुरुजीची गोष्ट लई नाक वर उडून बडाई सांगत होता त्यो. पर गाव अरे दावत उडून जाणार पिकांचं साहेब तशी त्याची माणसं शिरली आमच्या कानात तमाशा बघायला. मग आमच्या चंद्रकलेची धल्लक असाय तशी बिजलीवाणी. आज रात्री बघत त्या गावचं समजा पब्लिक कसं काजवं होऊन येईल त्या भोवतीनं पिंगा घालायला. होय आणि तो गुरुजी बसत सगळं शोधत. गणपतराव गणपतराव काय पाहिजे? गणपतराव आहेत घरात? ते तर शाळेतच गेलेत बरं का. नाही शाळेत नाही आले ते. आता नवलच झालं म्हणायचं. असं नाही पण हे जाऊन बसले तरी कुठं म्हणायचं. काय झालं ग सरसा? अहो ह्याने मला सांगितलं शाळेला जातो म्हणून, पण ह्याने म्हणतात शाळेत आलंच नाही. असं आमचं मी सांगून गेल्या शाळेत जातो म्हणून ते तर गेले त्याला कुणाच ठाऊक. नाही आज कोणीच आलेलं नाही. आता चांगलं हुडकायचीच पाळी आली की. होय हो गुरुजी काय करायचं आता? तुम्ही तर काही तोड काढा की. हो मी पाहतो काय करायचं ते. ज्योतिराम आहेत का घरात? अगो बाई कोण गुरुजी? अहो ते तर दप्तर घेऊन शाळेलाच गेले. केव्हा? अहो जाऊन चांगला तास झाला. अहो शाळेला येऊ होतंय मुंदड जेवलं सुद्धा नाही. आम्ही तिकडे आलं नाहीत काय? म्हणून तुम्ही आलोय बघायला. अहो मग गेलं कुठं म्हणायचं? कुठे? आता काय झालं? अगं हो अशी कुठं चालली पंजाबी गस्त खात? आली आली सुगी म्हणून चालली बिगी बिगी गोष्ट नाही सांगण्याजोगी गोष्ट नाही सांगण्याजोगी कुणी गालावर मारली टिचकी मला लागली कुणाची उचकी मला लागली कुणाची उचकी कुणाची ग कुणाची ह्याची का त्याची लाजू नको लाजू नको लाजू नको मला लागली कुणाची उचकी पाऊल माझ्या ओरात भरली धडकी मला लागली कुणाची उचकी मला लागली कुणाची उचकी कुणाची ग कुणाची ह्याची का त्याची लाजू नको लाजू नको लाजू नको मला लागली कुणाची उचकी पाण्यामध्ये दिसत त्याचं लागलं मला दिसत त्यानं माझीच घेतली फिरकी मला लागली कुणाची उचकी मला लागली कुणाची उचकी कुणाची ग कुणाची ह्याची का त्याची लाजू नको लाजू नको लाजू नको मला लागली कुणाची उचकी
झाले परकी मला लागली कुणाची उचकी मला लागली कुणाची उचकी कोणाची ग कोणाची कोणाची ग कोणाची ह्याची का त्याची